श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 485। भूतानंदाकडून दही भाताचे जेवण। एके दिवशी भूतानंदाने आपल्या मुलीला म्हटले, अगं आज दही भात कालो, मग मी सर्वज्ञांसाठी घेऊन जाईन। मग तिने दही भात दिला, काही भाजी दिली। भूतानंदा घेऊन निघाली। सर्वज्ञांना मुक्कामाच्या ठिकाणी पाहिले तेव्हा सर्वज्ञ फिरायला गेलेले होते। मग पाहत पाहत पिंपळेश्वराच्या घाटाजवळ आली, सर्वज्ञ दिसले नाहीत। भूतानंदाला भूक लागली, हा दही भात जेवून घेऊ, मग सर्वज्ञांसाठी दुसरा आणू। सर्वज्ञ तर आता पावे तो आले नाहीत असं म्हणून जेवायला बसली। 2 घास घेतले, तेवढ्यात सर्वज्ञ आले। घाटावर तिच्या मागे उभे राहिले। सर्वज्ञांची छाया तिच्यावर पडली आणि मागे वळून पाहिले तेव्हा सर्वज्ञ दिसले। सर्वज्ञ म्हणाले, हे काय भूतानंदा, आमच्यासाठी आणलेला दही भात कसे जेवता? जीजी सर्वज्ञांना आता पावे तो शोधले, पण सर्वज्ञ कोठेच दिसले नाहीत। वाट पाहिली, मग भूक लागली जी म्हणून जेवायला बसली। जीजी हा दही भात जेवून सर्वज्ञांसाठी दुसरा घेऊन येईल। सर्वज्ञ म्हणाले, आता जो आणाल तो काय यासारखा होईल? असे करू नये हो। ती पस्तावली, गप्प राहिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।